श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी कुठली आहे, काय आहे, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जाणून घेऊयात बातमीची सविस्तर अपडेट. 10वी-12वीच्या पेपर जवळ आलेले आहेत, त्याआधी एक धक्कादायक बातमी आहे. विद्यार्थी पालकांमध्ये चिंता वाढलेली आहे. बोर्डाचा अचानक मोठा निर्णय झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याची माहिती बघणार आहोत. तुम्ही आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी तुम्हाला नोट्स वगैरे हवे असतील तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात नेमकी धक्कादायक बातमी काय आहे ते. तर बघा, 10वी-12वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी शिक्षण विभागाचा आक्रमक सीसीटीव्ही ड्रोन निगराणी बरोबर आता आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, या वर्षीच्या परीक्षा कॉपी मुक्त करण्यासाठी ड्रोन कॅमेरे आहेत, सीसीटीव्ही आहे, परंतु आता आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 10वी-12वीच्या परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना धक्का देणारी ही बातमी आहे. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, काय निर्णय आहे आणि त्याचं काम काय आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे. 10वी-12वीच्या परीक्षा निकोप गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यानुसार प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली आहे. बघा, आता परीक्षा अवघड होणार आहेत, एकदम अवघड होणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला 10वी-12वीच्या नोट्स हवे असतील तर नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. चांगले टक्के तुम्हाला मिळणार आहेत. आता ही दक्षता समिती स्थापन होणार आहे. आता दक्षता समितीचं काम काय आहे आणि त्याचा तुमच्या परीक्षेवर काय परिणाम होणार आहे याचं आपण बघणार आहोत माहिती. तर यांचं महत्वाचं काम आहे केंद्रांना भेटी द्यायची प्रत्यक्ष. त्यानंतर आता आणखीन काय काय होऊ शकतं, काय काय अंमलबजावणी आहेत, एक एक आपण बघणार आहोत. त्याच वर्षी आता परीक्षा ज्या आहेत, दक्षता समितीमध्ये कोण कोण आहेत बघा. पहिले तुम्हाला सांगतो. राज्य मंडळाचे अध्यक्ष, सर्व परीक्षेचे विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त, सदस्य कार्यालय, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, योजना संचालक, राज्य मंडळ सचिव असे यांचा समावेश आहे. परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी, तणाव मुक्त होण्यासाठी, गैरमुक्त होण्यासाठी अशा प्रकारे दक्षता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ही पहिल्यांदाच अशी स्थापना करण्यात आलेली आहे, कारण यावर्षी परीक्षा भरपूर अवघड होणार आहेत. त्यामुळे आताच तुम्हाला बोर्डाच्या नोट्स हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आता यांचं काम काय आहे ते तुम्हाला एक एक मी सांगणार आहे. तर लाईक करत चला विद्यार्थी मित्रांनो, फटाफट लाईक करा. तर बघा, परीक्षेच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा व्यवस्थित असल्याची खात्री करणे, हे पहिलं काम आहे त्यांचं. दुसरं, संवेदनशील जे केंद्र आहेत ज्या ठिकाणी काही गैरप्रकार होऊ शकतो अशी माहिती देणे. तिसरं, परिसरात परीक्षेत संबंधित खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत का नाही बघायचं. चित्रीकरणाची साठवणूक असल्याबाबतची खात्री करणे, म्हणजे रेकॉर्डिंग्स वगैरे प्रत्येक झाल्यानंतर चेक करायचं. त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याचा वापर होतोय का नाही बघायचं. कॉपीमुक्त अभियान यशस्वी राबवण्यासाठी सीसीटीव्ही चे जिल्हा नियंत्रण प्रशासन कार्यालयात ठेवणे. त्यानंतर मोठ्या परीक्षा केंद्रासाठी प्रश्नपत्रिका नेणे, उत्तरपत्रिका गोळा करणे हे त्यांचे काम आहेत आणि त्यांच्यासाठी वाहने उपलब्ध करून देणे. बघा, ही सगळे काम आहेत त्यांचे. कुणाचे? जी जिल्हास्तरीय समिती स्थापन होणार आहे. यावर्षी बैठे पथक, भरारी पथक पण असणार आहे. प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी सहाय्यक परीक्षकाबरोबर सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी अथवा गृहरक्षक शिपाई नेमणे. सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथक, बैठे पथक, पोलीस बंदोबस्त नियुक्त करणे. बघा, आता भरारी पथक काय असतं माहितीये का? ऑन दी स्पॉट येतं. बैठे पथक आल्यानंतर परीक्षा होईपर्यंत थांबतं. त्यामुळे अभ्यास करा. भरारी पथकात एक महिला असणं गरजेचं आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मद्दा करणारे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे, ते पण अजामीन पत्र. बघा, म्हणजे त्याच्यावर जामीन नाहीये. आणि परीक्षा केंद्रापासून 500 मीटर अंतरावर छायांकित प्रतीचे दुकानं बंद ठेवणे, म्हणजे झेरॉक्स चालू नसणार. या अशा प्रकारची त्या कमिटीची काम आहेत. तुम्ही अभ्यासाला लागा. मी सांगतोय, काम टाइम वेस्ट करू नका. अभी नाही तो कभी नाही, वेळ वाया घालू नका. सर्व IMP प्रश्न PDF फाईल दिलेले आहेत, IMP नोट्स दिलेले आहेत, त्या घ्या, परीक्षेत अभ्यास करा.
वेळ थांबत नाही. मुलांनो, घाबरू नका. फटाफट अभ्यासाला लागा. काय अडचण असेल तर मला कमेंट करा. परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.